एक ऐतिहासिक आणि आनंदाची व अभिमानाची वार्ता घेऊन मी आत्ता आपल्यासोबत आलेलो आहे. इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026मध्ये ज्याने आपल्या भारत देशासाठी गोल्ड मेडल मिळवलेले आहे, ते सचिन कांबळे आत्ता आपल्यासोबत आहेत. विशेष म्हणजे ते सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील कुडनूर गावचे सुपुत्र आहेत. अर्थातच ते माझ्या गावचे आहेत. आज आम्ही त्यांचा या ठिकाणी सुट्टीवरती आल्यानंतर यथोचित सत्कार केला, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्याशी हा आपल्या सर्वांच्या वतीनं हितगुज साधण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. ही स्पर्धा नेमकी काय आहे, त्यांनी कशा पद्धतीनं आपल्या देशाला हे गोल्ड मेडल मिळवून दिलं, या संदर्भात आपण आता त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तुम्हा सर्वांच्या वतीनं देखील या ठिकाणी मी सचिन कांबळे यांचं पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. सचिनदा, अतिशय लाख मोलाची कामगिरी आपण केलेली आहे आणि देशासाठी तुम्ही गोल्ड मेडल आणलेलं आहे. ही स्पर्धा जी होती, ती स्पर्धा नेमकी काय होती आणि त्या स्पर्धेचं नाव काय होतं, या स्पर्धेसंदर्भातली इत्थंभूत माहिती जी आहे ती आपल्या सर्व दर्शकांना द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी. नमस्कार, मी सचिन कांबळे. मी इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करतो आहे. एक कॉम्पिटिशन फर्स्ट टाईम इंडियामध्ये आयोजित केलेलं होतं. इनकॉंग अरुणाचल प्रदेशमध्ये हे कॉम्पिटिशन झालं. त्यामध्ये ब्राझील, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, नेपाळ, भूटान, ब्राझील ह्या देशांचा समावेश होता. तरी हे कॉम्पिटिशन इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप बाहेरच्या देशातील जेवढ्या आर्मी आहेत त्यांच्यासाठी हे कॉम्पिटिशन होतं. ह्या इव्हेंटमध्ये 113 किलोमीटर टोटल डिस्टन्स होता. 21 किलोमीटर रनिंग, 60 किलोमीटर सायकलिंग, 32 किलोमीटर राफ्टिंग, अशा प्रकारे 3 इव्हेंट कंटिन्यू करायचे होते. त्यामध्ये इंडियाचा आपला विजय टीमचा फर्स्ट क्रमांक आलेला आहे. इंडियाचा पहिला क्रमांक आला आणि जे तुम्ही गोल्ड मेडल मिळवलं ते सांघिक आहे की वैयक्तिक आहे? सांघिक म्हणजे या टीममध्ये 8 खेळाडूंचा समावेश असतो. त्यामध्ये एक खेळाडू रनिंग नंतर ड्रॉप होतो, एक खेळाडू सायकल नंतर ड्रॉप होतो आणि 6 प्लेयर्स ड्राफ्टिंगमध्ये लास्टला फिनिश करतात. अशा प्रकारे हा शेवटपर्यंत किती जण टिकले होते आपल्या टीममध्ये? शेवटपर्यंत म्हणजे सर आता 8 म्हणजे पूर्ण टीमचा सपोर्ट असतो यासाठी. जो म्हणजे लास्ट राहतो त्याचा ड्रॉप आउट करत जो पुढे जातो त्याच्यासोबत आपण घेऊन जायचो. टीमवर्क आहे हा. टीमवर्कच करावं. 13 किलोमीटर रनिंग, 113 113 किलोमीटर डिस्टन्स. म्हणजे 113 किलोमीटर तुम्ही सायकलिंग केलेलं आहे? नाही, 21 किलोमीटर रनिंग, त्यानंतर 60 किलोमीटर सायकलिंग आणि 32 किलोमीटर राफ्टिंग. म्हणजे असं कंटिन्यू टोटल 113 किलोमीटर. 113 किलोमीटर. बरोबर. हे जे 20 किलोमीटर तुम्ही रनिंग केलं, 21 किलोमीटर, त्यासाठी काय प्रॅक्टिस वगैरे केलं होतं? कशा पद्धतीनं तुम्ही त्याची तयारी केली होती? प्रॅक्टिस म्हणजे रोजचं डेली रुटीन 80-90 किलोमीटर प्रॅक्टिस कंटिन्यू व्हायचं राहायचं. कधी आठवड्यातून 2 वेळा 113 किलोमीटर फुल इव्हेंट व्हायचा. कधी 60 किलोमीटर, म्हणजे टोटल 3 इव्हेंट मिळून रोजचं 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, 80-90 किलोमीटर रोजचं प्रॅक्टिस व्हायचं. म्हणजे असं आता 1 वर्षापासून प्रॅक्टिस करत होतो आम्ही या इव्हेंटसाठी. ह्या इव्हेंटमध्ये तर बाहेरच्या कंट्रींना ही पाठवली होती इन्व्हिटेशन. त्यामध्ये काही कंट्रीने ॲक्सेप्ट केली, काही कंट्रीने कॅन्सल केली. मग एकूण किती देश सहभागी झाले होते? ह्यामध्ये 8 देशांचे. 8 देशांचा सहभाग होता. मग तुमची जी मुख्य लढत होती ती सर्व 8 देशांच्या बरोबर होती? 8 पण ते रॅफ्टिंग म्हणजे काय आपल्या दर्शकांना समजलं नाही. रॅफ्टिंग म्हणजे व्हाईट वॉटर रॅफ्टिंग असतं. त्यामध्ये रॅपिड्स असतात मोठे मोठे. त्या रॅपिड्स ते क्रॉस करत जायचं असतं 32 किलोमीटर. ते रॅफ्टिंग असं म्हणजे खडतर ॲडव्हेंचर, म्हणजे सगळ्यात टफ असतं ते इव्हेंट. त्या इव्हेंटला क्रॉस करून जायचं असतं. आणि मग हे सगळं करत असताना तुम्हाला लागणारं यासाठी जे प्रशिक्षण आहे ते कोण दिलं होतं? त्यांचं नाव काय? सर हे म्हणजे इंडियन आर्मीमधलेच कोच होते. हवलदार आले सर, पदम आले सर, ऐसे मतलब 2 आले. मतलब ये कंडीशनर हो गए अब, और क्या
कंडिशनर, मसाजर, मशिवर, फिजिओथेरपिस्ट बऱ्याच लोकांचा समावेश होता. कोचेस होते 4-5. हां. काय मनामध्ये भावना होत्या तुमच्या? भावना एवढंच होते की आता एवढे दिवस प्रॅक्टिस करतोय, फक्त हां. इंडियाला गोल्ड मेडल हां मिळवून द्यायचं आहे, हां. एकदा इंडियाला व्हायचं आहे. इंडियाला गोल्ड मेडल मिळवून द्यायचा ही राष्ट्रभावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळं तुम्ही त्या भावनेनं झपाटलेलं होता आणि त्यासाठी जवळपास एक वर्षभर तुम्ही प्रॅक्टिस देखील केलेली केली. होती. मग ही प्रॅक्टिस करत असताना काय अनुभव आला तुम्हाला? प्रॅक्टिस सगळ्यात हा टफ गेम आहे. हां. सायकलिंगमध्ये भरपूर वेळा पडलो आम्ही, हां रॅफ्टिंगमध्ये पडलो खाली, म्हणजे नदीमध्ये दगडं बिगडं सगळे, हां सगळ्यातून म्हणजे पाणी बिणी भरपूर वेळा असं त्रास झाला भरपूर. काही काही मुलांना असे भरपूर गंभीर म्हणजे हे झाले, दुखापती झाल्या. हां. त्यातून परत हे लास्टपर्यंत तुम्ही पोहोचला. कोणत्या ठिकाणी या गेम झाल्या? ह्या सर अरुणाचल प्रदेश इंकॉंग या ठिकाणी झाल्या. हां. तिथं आर्मी ॲडव्हेंचरचं नोड बनलेलं आहे. त्या ठिकाणी ह्या म्हणजे अरेंज केलेल्या होत्या. हां. बरं. तिथं किती दिवस राहिला होता तुम्ही स्पर्धेच्या निमित्तानं? स्पर्धेच्या निमित्तानं 6 मंथ. 6 महिने तुम्ही त्या ठिकाणी राहिला होता. त्याच्या आधी आम्ही इकडं विलिंग्टन, उटीमध्ये प्रॅक्टिस करत होतो, रायवालामध्ये होतो. म्हणजे प्रत्येक मतलब थोडा टर्नओव्हर प्रत्येक ठिकाणी. मला एक सांगा, 21 किलोमीटर रनिंग करणं नॉट अ जोक. मग यासाठी तुम्ही बरीच वर्ष मला वाटतं मेहनत घेत होता आणि आपल्या गावामध्ये देखील त्यासाठी तुम्ही ट्रॅक निर्माण केला होता. काय कहाणी आहे त्याची सविस्तर सांगा. तो ट्रॅक निर्माण करण्यामागं तुमचा हेतू काय होता? आणि मला वाटते तो ट्रॅक निर्माण करून त्या ट्रॅकवरती प्रॅक्टिस करणारे तुम्ही पहिले होता आणि तुम्हाला सैन्य दलामध्ये जायचं होतं. आता तुमच्या माघार देखील त्या ठिकाणी त्या ट्रॅकवरती अनेक ज्यांना म्हणजे आर्मीमध्ये सैन्य दलात जायचं आहे, पोलीस भरती व्हायचं आहे, असे भरतीपूर्व जे प्रशिक्षण आहे ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिले. काय सांगाल त्या संदर्भात? सर पहिल्यापासून मतलब म्हणजे असं आपण प्रॅक्टिस करत होतो इंडियन आर्मीसाठीच. पहिल्यापासून ध्येय होतं की इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, असं सैन्य दलातच सैन्य जायचं. दलाचं जायचं आहे असं. त्यासाठी प्रयत्न करत होतो. पहिल्या भरतीत गेलो, मेरिट फेल झालो. दुसऱ्या भरतीमध्ये यश मिळालं. त्यासाठी म्हणजे असं वादावादातून रानातून ग्राउंडसाठी थोडंसं हे झालं. स्वतःच्या रानात ग्राउंड बनवलं. अरे वा. मग ते तिथं सगळे मुलं प्रॅक्टिस करतात. स्वतःच्या शेतीमध्ये त्यांनी ग्राउंड तयार केलेलं आहे, मैदान तयार केलेलं आहे. बघा किती म्हणजे ते महत्त्वाकांक्षी आहेत ते आणि ध्येयानं झपाटलेले सचिन कांबळे सर आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःच्या शेतामध्ये तो ट्रॅक तयार केलेला आहे आणि त्या ट्रॅकवरती ते प्रॅक्टिस करत होते. बरोबर? हां. काय अनुभव आहे त्या संदर्भातला सांगा. काय नाही सर, म्हणजे ग्राउंड बंद झालं पहिलं होतं ते. त्यानंतर प्रॅक्टिससाठी मुलांना इकडं तिकडं, आता 4-5 गावातली मुलं एका ठिकाणी प्रॅक्टिससाठी येतात. मग त्यांना प्रॅक्टिससाठी ग्राउंड नव्हतं. मग केलं इथंच. मग आता सगळी मुलं इथंच प्रॅक्टिस करतात. बरीच मुलं, जवळजवळ 30 मुलं भरती झाली त्या ग्राउंडवरची. बघा. 4 वर्षाच्या आतली मतलब ही कहाणी. एक 30 मुलं भरती झाली. इंडियन आर्मीमध्ये असू द्या, स्टाफमध्ये असू द्या किंवा पोलीसमध्ये असू द्या. 2 PSI पण झाले तिथले आपले त्याच ग्राउंडवरचे. हे तुम्ही सगळं स्वतःच्या शेतामध्ये ग्राउंड तयार केलं? हां, शेतामध्ये केलं तर. आणि स्वतःबरोबरच इतरांना देखील त्याचा फायदा झाला. मग तुम्हाला असं वाटलं नाही का हे मी माझ्या शेतामध्ये तयार केलं, इतरांना कशाला त्याचा लाभ द्यावा, असं काय वाटलं नाही? असं काय नाही सर, पहिल्यापासूनच आपण पण दुसऱ्याच्या ह्याच्यात हे करत होतो. एवढं काय नव्हतं सर. बघा म्हणजे यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते किती मनमिळावू आहे, सोज्वळ आहे, हसतमुख आहे आणि त्याचबरोबर ते जिद्दी आहेत. त्याशिवाय ते उदारमतवादी देखील आहेत आणि म्हणून त्यांनी काय केलं तर स्वतःच्या किती एकर परिसरामध्ये आहे सर, आता 1 एकर म्हणजे स्वतःच्या 1 एकर जागेमध्ये स्वतःच्या शेतात त्यांनी स्वतःसाठी ट्रॅक तयार केला. त्या ट्रॅकवरती प्रॅक्टिस करून ते स्वतः सैन्य दलामध्ये भरती झाले आणि त्याच ट्रॅकचा उपयोग करून आज कुड्डूरसह मला वाटतं शिंगणापूरचं कोण आहे की शिंगणापूरचे भरपूर मुलं आहेत. किती कोणत्या गावातले आहेत ते सांगा. शिंगणापूर झाले, शेळकेवाडी, कुडनूरचे, परत डफळापूरचे मुलं येत होते. आपलं काय इकडे कर्लाटीचे म्हणजे जवळपास 30हून अधिक जणांना या मैदानाचा लाभ झालेला आहे आणि हे 30हून अधिक जण म्हणजे
त्यांचं म्हणणं असं आहे की कोण सैन्य दलामध्ये गेला, कोण पोलीस भरतीमध्ये गेला आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीमध्ये देखील 2 PSI झाले या मैदानामुळं. म्हणजे त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, करावं तेवढं अभिनंदन थोडंच आहे. जे आमच्या गावाला जमलं नाही किंवा जे तालुक्याला जमलं नाही, जे जिल्ह्याला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं आणि म्हणून त्यांचा सत्कार करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी आम्ही आज आमच्या मित्रमंडळीच्या वतीनं त्यांचा सत्कार केला. भास्कर कोळी, संभाजी हिप्परकर, संभाजी पांढरे आणि रवींद्र आठवले आणि माझे बरेच मित्र होते. या सगळ्यांनी मिळून त्यांचा या ठिकाणी आज आल्यानंतर सत्कार केला. त्यांचा एक भव्य दिव्य असा सत्कार आम्ही गावामध्ये देखील लवकरच करणार आहोत. कारण हे एक आदर्श उदाहरण आहे. कोण द्यायला लागले 1 एकर जमीन ग्राउंडसाठी, दुसरं कोणीही नाही या ठिकाणी, या परिसरामध्ये देखील मला बघायला मिळालं नाही, पण त्यांनी ते केलं. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचं या ठिकाणी मला कौतुक करावं वाटतं आहे. शामराव कांबळे जे माझे मित्रच आहेत, त्यांनी आपल्या मनाचा किती मोठेपणा या ठिकाणी दाखवलेला आहे बघा. आपला मुलगा भरती होईल की नाही हे त्यांना माहीत नव्हतं. मुलगा म्हणत होता की मला सैन्य दलामध्ये जायचं आहे आणि त्यासाठी लागणारी जी संसाधनं आहेत, साधनं आहेत, ते मला उपलब्ध करून द्या. त्यावेळेस वडिलांनी देखील कोणतीही तक्रार न करता त्यांना तुला काय पाहिजे म्हणून विचारलं तर त्यांनी सांगितलं की आपली 1 एकर जी जमीन आहे ती जमीन आपल्याला ट्रॅकसाठी या ठिकाणी उपयोगात आणावी लागेल. त्यावेळेस वडिलांनी लगेच त्याला होकार दिला आणि 1 एकर जमिनीवरती हा ट्रॅक त्यांनी तयार केला आहे, ज्यातून ते स्वतः भरती झाले, आईवडिलांचं स्वप्न साकार केलं आणि आपल्या बरोबरीनं म्हणजे मी मागं राहिलो तरी चालेल पण आपला मित्र पुढे गेला पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये ठसून भरली असल्या कारणाने मला वाटतं तुमच्याही अगोदर कोणतरी या ग्राउंडवरचा भरती झाला असेल. हां, कोण झालं? हे आपल्या रानाला लागून साईडला एक ग्राउंड होतं, ते थोडंसं वादातून त्यांनी बंद केलं. मग त्याच दिवशी आपण आपल्या रानामध्ये ग्राउंड तयार करून घेतलं त्याच दिवशी. त्या दिवशीपासून मग स्टार्ट झालं इकडं. मग तुमच्या अगोदर भरती झाला की नाही तुमच्या मैदानात? आमच्या झालेत म्हणजे आम्ही एका वर्षात 7-8 जण भरती झालतो. एका वर्षात म्हणजे बघा, म्हणजे मी मागं राहिलो तरी चालेल पण माझा मित्र पुढे गेला पाहिजे भावना त्यांच्या मनामध्ये ठसून भरलेल्या असल्या कारणानं त्यांनी ते मैदान तयार केलं. त्याचा स्वतःलाही उपयोग झाला आणि आसपासच्या 5-6 गावातील तरुणांना देखील उपयोग झाला. त्यांना देखील त्यांच्या गावामध्ये ते शक्य झालं नाही पण ते कुडनूरमध्ये शक्य झालं आणि कुडनूरमध्ये सचिन कांबळे यांच्या मैदानावरती ते सगळेजण यायचे, व्यायाम करायचे, त्याचबरोबर रनिंग आणखीन काही करायचे. त्या ठिकाणी आल्यानंतर कोणता व्यायाम वगैरे त्या ठिकाणी केला जायचा, कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली जायची त्या संदर्भात जरा सविस्तर सांगा किंवा आज देखील कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते, तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन करता का? सुट्टी आल्यावर सर म्हणजे मी जातोच, कंपल्सरी ग्राउंड जमतच नाही आपल्याला घरी. आपण ग्राउंडवर जाऊन प्रत्येक वेळ मतलब प्रॅक्टिस घेतो. आता टीएच्या भरतीसाठी 10 मुलं प्रॅक्टिस करत होती, त्यातली 1 महिना होतो मी प्रॅक्टिस घेण्यासाठी. त्यातली 8 मुलं रनिंगमध्ये सिलेक्शन झाली ग्राउंडवरची. एक म्हणजे दोघांचं असं नॅचरलीच प्रॉब्लेम होतं, हाईट फेल झाले. बाकी जेवढे बसले होते सगळे रनिंग बसले होते सगळ्यांचं. बाकी असं प्रॅक्टिस कंटिन्यू घेतच असतो. आता आज पण गेलो, आता रोज जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा प्रॅक्टिस घ्यायला जातोच. आज पण गेला होता तुम्ही मैदानावरती? मग काय रनिंग आणि रनिंग बरोबर काय? रनिंग आपलं स्ट्रेचिंग नॉर्मल वॉर्मअप असतं पहिल्यांदा, त्यानंतर ड्रिल वगैरे ड्रिल वगैरे ABC ड्रिल असतात, स्ट्रेचिंग असते, आपलं कोर वर्कआउट असतात, स्ट्रेंथ एक्सरसाइज असते, मोबिलिटी ड्रिल असतात, भरपूर त्यात प्रकार. सगळं तुम्ही त्यांच्याकडून करून घेताय? त्यासाठी कोणती फीज वगैरे काय घेताय? बघा, मग मला सांगा, अशा माणसाचं आपण जर कौतुक केलं तर काय वावगं ठरणार आहे का? सगळं मोफत ते देत आहेत. त्यांचं म्हणणं हे आहे की आपल्या भागातल्या अनेक तरुणांना म्हणजे नोकरी मिळाली पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी सैन्य दलात गेलं पाहिजे, पोलीसमध्ये भरती झालं पाहिजे आणि त्यासाठी हा उपक्रम ते या ठिकाणी गेले काही वर्ष राबवत आहेत. आता सैन्य दलामध्ये भरती होऊन तुम्हाला किती दिवस झाले? आता 6 कंप्लीट होतील सर. 6 वर्ष. 6 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 6 वर्षापासून त्यांचा या ठिकाणी खटाटोप सुरू आहे की आपल्या गावातील जास्तीत जास्त मुलं जे आहेत ते सैन्य दलामध्ये भरती झाली पाहिजे. विशेष म्हणजे कुडनूरची ओळख देखील अशीच आहे. सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आहे कुडनूर. माजी सैनिकांचं गाव म्हणून कुडनूरची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठी ओळख आहे
अनेक जण सैन्य दलातून या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत, भारत मातेची सेवा करून आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या माघारी आमच्या मुलाबाळाने देखील आमचा वारसा चालवला पाहिजे आणि ते देखील सैन्य दलामध्ये भरती झाले पाहिजे. पुन्हा एकदा मी या स्पर्धेकडे येतो. दादा, तुम्ही रनिंगचा विषय निघाला आणि त्यावरून ही एवढी सगळी माहिती दिली. सायकलिंगसाठी काय तयारी केली होती तुम्ही इथं तर मला कधी दिसलं नाही सायकलिंगचं प्रॅक्टिस करताना, का चालूच होतं ते पण? सर म्हणजे कसं आहे, आता आपल्या परिस्थितीनुसार एवढी महागडी गेम तर आपल्याला होणार नाही. हां. 12-12 लाखाच्या सायकल असतात, अरे वा. कार्बनच्या सायकल्स, त्यांचे पार्टच 2-2.5 लाखाचे मिळतात. आता म्हणजे कॉम्पिटिशन जे झालं त्यासाठी जवळजवळ 38 लाख रुपयाचं स्पेअर पार्टचं सामान आलं होतं. मतलब फक्त आपल्या टीमसाठी स्पेअर पार्टचं 38 लाख रुपयाचं स्पेअर पार्टचं झालं. ते आपण सिव्हिलमध्ये नाही करू शकत, ते हां. फौजनं सगळं आपल्याला अरेंज फौजनं करून दिलं दिलं होतं. बरोबर. सरकारने आपल्या इंडियाच्या. त्यामुळं हा गेम झाला. मग आपलं डाएटसाठी 77 लाख रुपये मतलब मंजूर झाले, ते सगळे डाएटसाठी गेले झाले. त्यामुळं ते करू शकलो आपण गेम. आता पुढं रॅफ्टिंगचा जो विषय येतोय त्या संदर्भात देखील इथं काय साधनं व्यायामासाठी किंवा प्रॅक्टिससाठी उपलब्ध नव्हती. तुम्ही कसं सगळं adjust ते केलं ते? आर्मीमध्येच सर, सगळं आर्मीमध्येच, आर्मीकडूनच सगळं अरेंज झालं. बरं, म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे. जी. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते पण हे करिअर करत असताना आपल्या देशाचं नाव झालं पाहिजे ही त्यामुळे सगळ्यात मोठी भावना आहे. रॅफ्टिंग आणि सायकलिंग आणि रनिंगचा विचार केला असता अवघड काय आहे त्यामध्ये? तिने बी इव्हेंट सर अवघडच आहेत. 21 किलोमीटर नंतर उभा राहायचं माणसाला होत नाही. त्यानंतर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तयार होऊन सायकल घेऊन जायचं आहे लगोलग. लगोलग. मतलब असं प्लेन इलाका पण नसतोय, पूर्ण हिल रनिंग. तुम्हाला 21 किलोमीटर करायचं हिल रनिंग, त्यानंतर हिल सायकलिंग करायचं आहे 60 किलोमीटर, त्यानंतर 32 किलोमीटर रॅफ्टिंग करायचं आहे. आणि मध्ये अवधी किती? नाही सर, एकदा टाइम स्टार्ट झाला का लास्ट पर्यंत चालू. किती वेळ लागतो हे सगळं कव्हर व्हायला? सर आता आपल्या इंडियाची फर्स्ट आली 6 तास 50 मिनिटं समथिंग. मग तुम्हाला सतत 6 तास त्यासाठी श्रम द्यावं लागलं ते होतं? तर कॉम्पिटिशन झालं तर रोजचं आमचं मतलब 8-9-10 तासाचं प्रॅक्टिस असायचं, वर्कआउट. पण ज्यावेळेस स्पर्धेमध्ये तुम्हाला उतरला त्यावेळेस तुम्हाला 6 तास हे कंटिन्यूस म्हणजे रनिंग, सायकलिंग आणि सर हा rafting- इव्हेंट पहिला 50 किलोमीटरचा होता. त्यावेळेस हा इव्हेंट वाढलेला 113 किलोमीटर झालेला आहे. जेव्हा हे गेम मी ॲडव्हेंचरचा गेम मी 2022 पासून खेळतोय. 2022-23 हा गेम खेळत होतो. थोडंसं मतलब 23 मध्ये ट्रायल्स झाल्या कमांडच्या. त्यावेळेस मी मतलब सायकलवरनं 2 वेळा पडलो, त्यामुळं सिलेक्शन नव्हतं झालं. त्यानंतर परत प्रॅक्टिस चालू ठेवलं. त्यानंतर आता 2024-25 मध्ये ट्रायल्स झाल्या, परत सिलेक्शन झालं. अशा मतलब वारंवार 2-3 महिन्यानंतर ट्रायल होत होत्या. त्यानंतर सिलेक्शन होत आता इथंपर्यंत मतलब झालं. आणि हा इव्हेंट जेव्हा एखाद्या सायकल पटूला म्हणजे जो सायकलिंगचं प्रॅक्टिस करणार आहे त्याची सायकल बघितलं तर मला वाटते 1 लाखापासूनच ती सुरू होते सायकलची प्राईस जी आहे ती. आणि तुम्हाला तर 12 लाखाची सायकल त्या ठिकाणी वापरायला मिळत होती. घरात जी तुमच्या सायकल होती ती कसली होती सायकल? इथं जे आता कुडनूरमध्ये जे तुम्ही सायकल यूज करत होता ती कशी, म्हणजे परिस्थितीच संदर्भात सांगा जरा. आपलं सर आता 4-5 हजार रुपये सायकल लाटला ह्या पहिल्या जुन्या सायकल. वाटलं होतं का एवढ्या महागड्या सायकलीवरती आपण? नाही, कधीच नाही. पण हे सगळं जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावरती त्यांनी कमवलेलं आहे. घरच्या परिस्थिती संदर्भात काय सांगाल? किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला म्हणजे इथंपर्यंत येण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे? पराकोटीचं दारिद्र्य आणि त्यानंतर अत्यंत हलाखीची परिस्थिती, गरिबी, आईवडील अशिक्षित. काय सांगाल? तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या आईवडिलांनी वगैरे या सगळ्या कार्यात मदत केली, तुमच्या पाठीशी ते उभा राहिले? आईवडिलांचं सांगायचं झालं तर सर आईवडील ऊसतोडीला जात होते. आम्ही शाळेला दुसरीकडे इकडं मतलब पाहुण्यांच्या इकडे हे राहिलेलो आहे. परत त्यानंतर भरती जेव्हा करत होतो तेव्हा सकाळ संध्याकाळ कामाला जायचो. त्यातनं टाईम काढून रनिंग पण करायचो, प्रॅक्टिस पण करायचो. परत भरतीसाठी जेव्हा भरती झालो तेव्हा पण मी आदल्या दिवशी कामावरच होतो. ज्या दिवशी माझं डिस्पॅच होणार होतं त्या दिवशी आदल्या दिवशी मी कामावरचे पैसे घेऊन गेलतो. कुठं कामावर गेला होता तुम्ही? इकडं माने वस्तीवर होतो सर. काय करत होता? बाजरी काढायला. बघा, म्हणजे आपल्या बिरदेव डोणेंसारखी अवस्था होती की बिरदेव डोणे IPS ऑफिसर झाले आणि ज्यावेळेस त्यांचा निकाल आला त्यावेळेस ते मेंढरं कातरत होते. आणि मेंढरं कातरत असतानाच त्यांना फोन आला की तुम्ही या ठिकाणी IPS ऑफिसर झालात, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे.
सचिनचं देखील तसंच झालं. सचिन सर ज्यावेळेस बाजरी काढत होते, दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करण्यासाठी गेले होते. हालाकीची परिस्थिती होती. मोलमजुरी करावं तेव्हाच घरातले चूल पेटायचे. हातावरचं पोट असल्या कारणानं दररोज दुसऱ्याच्या शेतामुळे त्यांना कामाला जावं लागायचं. आणि ज्यावेळेस त्यांना समजलं की ते भरती झालेले आहे, त्यावेळेस ते दुसऱ्याच्याच शेतामळ्यामध्ये कष्ट करत होते, बाजरी काढत होते. आणि ज्यावेळेस तुम्हाला समजलं की तुम्ही भरती झालात, तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं आहे, काय वाटलं? तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? सर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी NCC मध्ये होतो, हां जतमध्ये. हां तेव्हा जे आमचे MC होते, जे NCCचे, त्यांनी सांगितलं की ज्या मतलब मुलांनी टेस्ट दिलेली होती आर्मीची, त्यांचा रिझल्ट लागलेत बघा. तेव्हा समजलं की आपलं मतलब काम झाले. तेव्हा मी तिथून घरी आलो. तिथून घरी आला. पण मग ज्यावेळेस जायचं होतं त्यावेळेस जाण्यासाठी पैसे नव्हते का? हां, त्या भरती झाल्यानंतर पण मी कामच करत होतो. तेव्हा जायचं होतं ते पैसे, कामाचे पैसेच घेऊन गेलो मी. बघा, म्हणजे माझ्या सांगण्यामध्ये थोडं जमलिंग झालं. कारण ज्यावेळेस त्यांना कळालं त्यावेळेस ते NCC मध्ये कुठे होते? जतला. आणि नंतर भरती झाल्यानंतर त्यांना भरतीला जाण्यासाठी देखील पैसे नव्हते. दुसऱ्याच्या शेतामळ्यामध्ये काम करून त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. आज जी पोरं सांगतात का नाही की माझे आईवडील गरीब आहेत आणि आमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाही आहेत, आम्ही कसं शिकणार, आमच्या आईवडिलांनी काहीतरी आमच्यासाठी कमवून ठेवलं असतं तर आम्ही पण शिकलो असतो, आम्ही पण डॉक्टर, इंजिनियर, काहीतरी वकील, प्राध्यापक, अधिकारी झालो असतो, आमच्या आईवडिलांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं असतं तर आम्ही देखील क्लास 1 क्लास 2 झालो असतो. त्या सगळ्यांची डोळे उघडणारी ही गोष्ट आहे. अशी जी लोक आपल्या आयुष्यासंदर्भात निगेटिव्ह बोलत असतात, इतरांना निगेटिव्ह सांगत असतात, निगेटिव्ह विचार करत असतात, अशा होतकरूंनी, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांनी सचिनचा या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे, त्याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि याच गोष्टी आहेत ज्या माणसाला घडवतात, मोठं करतात. आणि आज सचिन या ठिकाणी मोठं झालेलं आणि आपल्या देशासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही गोल्ड मेडल मिळवलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? कोणाची आठवण आली? आईवडिलांची आठवण आली का? गावची आठवण आली का? सगळी सर, आता एवढे दिवस प्रॅक्टिस करत होतो, घरची पण आठवण आली. सगळे एक स्वप्न होतं की इंडियासाठी खेळायचं आहे. एवढं वाटत देशासाठी खेळणं हे सद्भाग्य आहे. कोण कशासाठी खेळतंय, कोण कोणासाठी खेळतो भाग वेगळा, पण देशासाठी खेळायला मिळणं ही जी जर्शी आहे ना, ही अंगावरती येण्यासाठी आणि त्याशिवाय वर्दी अंगावरती येण्यासाठी खूप मोठं भाग्य असावं लागतं. ते कोणालाही मिळत नाही आणि ते भाग्य सचिनला मिळालेलं आहे. त्यामुळे त्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे, कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडंच आहे. मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या टीमनं हे गोल्ड मेडल मिळवलं, त्यावेळेस तुमचा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सत्कार करण्यात आला? जल्लोष कसा झाला? सर, मतलब पार्टी, मतलब मोठे असं सगळे हे जल्लोष बिल्लोष सगळं फायर कॅन्डल, मतलब सगळं मिळून सगळं हे करून मोठा जल्लोष करण्यात आला. सगळ्यांनी सत्कार केला, सगळ्यांना अभिनंदन दिलं. म्हणजे गुड फील, प्राऊड फील झालं. प्राऊड फील झाला. मला एक सांगा सचिनदा, पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? आता स्पोर्ट्समन म्हणून तुम्हाला स्पोर्ट्समध्ये तर करिअर करायचंच आहे, पण तुमचं स्वप्न काय, एम, ध्येय काय आहे? ते अजून पण आपल्याला पुढे खेळायचंच आहे, पण ह्याच्यानंतर आपल्या मागची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पण थोडंसं करायची इच्छा आहे. त्यांनी पण करावं, असं त्यांना थोडंसं प्रोत्साहन करायचं आहे, मदत करायची आहे. किती चांगल्या भावना ते व्यक्त करतायत बघा, किती सद्भावना ते व्यक्त करतायत. पे बॅक टू सोसायटी, समाज ऋणांची मला परतफेड करायची आहे, मला माझ्या गावासाठी काय करायचं आहे, मला माझ्या मातीसाठी काहीतरी करायचं आहे, माझ्या हितचिंतकांच्यासाठी, मित्रमंडळींच्यासाठी काहीतरी करायचं आहे, मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे. ही धडपड त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि त्यासाठीच त्यांनी या ठिकाणी हा ट्रॅक वगैरे उभा केला आहे. ट्रॅक संदर्भातलं काय पुढचं भविष्यकालीन नियोजन वगैरे काय आहे काय तुमचं? अजून तर नियोजन नाही सर, पण भविष्यात जर टाइम पडला तर करू. निश्चितच करू. गावासंदर्भात काय सांगाल? आपल्या गावातल्या लोकांनी तुम्हाला काय मदत वगैरे केली? या गावाबद्दल काय वाटतं, आपल्या पांढरीबद्दल? गावाबद्दल सर आता काय, गावाबद्दल तुमच्या मित्रांच्या बद्दल
तुमच्या भाऊबंदकीबद्दल, ग्रामस्थांच्याबद्दल त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन दिलं, मोटिवेट केलं, काय वाटतं मित्रांसाठी आपल्याला? सर, मित्रांनी तर पहिल्यापासूनच मतलब हे केलेलं आहे, आपल्याला सपोर्ट केलेला आहे भरतीसाठी इकडे तिकडे. हं, आपण पण आता आपल्याकडे जेवढं होतं तेवढं आपण पण करतोय सर. हं, गावातली माणसं काय असते ते ज्यांनी मदत केली, हं. बस असं असतं. या सगळ्यांच्या प्रती ते ऋण व्यक्त करत आहेत. एकंदरीतच यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एक कुडनूरसारख्या खेडेगावात जन्माला आलेला माणूस आपल्या देशाची शान कशा पद्धतीनं राखतो, आन बान शान कशा पद्धतीनं सांभाळतो आणि त्याचबरोबर आपल्या देशाची जर्सी आपल्या ला घालायला मिळाल्यानंतर तो कशा पद्धतीनं देशाचं नाव करू शकतो, हे यातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. जे माझी परिस्थिती नाही म्हणून अंधाराला शिव्या शाप देत असतात, अंधारामध्ये कुडत बसतात, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की अंधारामध्ये कुडत बसण्याऐवजी, अंधार आहे म्हणून परिस्थितीला शिव्या देण्याऐवजी, अंधाराला शिव्या देण्याऐवजी पुढे या आणि उजेडाची वाट धरा, प्रकाशाचा मार्ग धरा. तुमचा देखील असा योग्य तो सन्मान आणि सत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मी सचिनदादांना या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांचं पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.